गाईच पितृपक्षाने जेवायला बघा काय काय दिलं आता ती आई बाबा लवकर या. नंतर वाघ्याला पनवेलला आशेला घेऊन पेट्रोल टाकला. घरी येऊन बघतं आज स्कूटी घेऊन आले तिची. बोललो बघू काय करते ही पोर. घरात जाऊन बघतं तर मोबाईल बघत काय झाले आजकालची पोर. आणि नंतर बघतो पप्पा आले, गाडीला हारबीर घातला, गाडी चालली आपल्याला टाकून. आता परतीचा प्रवासासाठी चालली गाडी आपली. भाई तुम्ही माझा कॅमेरामॅन बघू शकता भाई, टॉपचा कॅमेरामॅन आणला आहे मी. नंतर मम्मी पप्पा केली पूजा जायच्या आधी गाडी. बघू शकता पप्पांची फोटोशूट बाई. तर इथं पेपर रेडी केलं, मग चालली गाडी. आता परत दिसणार नाही आपल्याला कधी. मग नंतर घेतलं जेवायला बसलो, तिघं जण जेवून घेतलं. तर ताई बाई आमची जेवण गायकरांची काली माता बघू शकता तुम्ही. नंतर पप्पूलचा फोन आला, बोलतो चल पनवेलला जायचे. बोला आलो थांब. गेलो मॉलमधनं टी शर्ट चेंज केली, त्याला मॅगडीला खायचा होता खाला. पनवेलला आले बोललो तल्यावर राऊंड पाहिजेच. मग गेलो नंतर शॉर्मा खायला, शॉर्मा खाला. आणि गावात आलो, पोरा मकार कर होती तिथं बघितली जराशी. देवीचं आगमन झालं. कलर आत्ताच मारलेला वाटतं, माखलो टाकलो कलरनी. जाऊ दे त्याला जमतं तेवढं. नंतर घरी आलो, आपल्या कुलदेव आपल्या घरी आहेत पप्पांची. तर बाई मकार बनव होती. नंतर घरी आलो, ताई गाड्या लिहत होते कुठं गेलं पप्पा. आणि मी आलनी मटण खाईत होतो जरासं. जेवायला बसलो, मम्मीला बोललो मला बिर्याणी पाहिजे. मम्मीने लगेच बिर्याणी केली बाई. ख्वाहिश मेरी सब पुरी हो जाती है, कारण का 9 दिवस खायचं नाही नॉनव्हेज. तर बाई मम्मीला फक्त बोललो एकदाच बोललो मम्मी बिर्याणी पाहिजे. मम्मीने लगेच बनवून दिली. तर तुम्ही पण असे, तुमचे पण असे लाड पुरवले जातात का? माझे तर बाई पुरवतात. जेवलो आणि परत गेलो मकार बनवायला. तर मिनी ब्लॉग आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज, भेटू नवीन ब्लॉग.